वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुध केवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि 47 शक्तींचं प्रकरण आमचं सुरू आहे। या शक्ती असीम, अनंत आणि अमर्याद आहे। या शक्तीमध्ये या सगळ्याच्या सगळ्या शक्ती अभेद रूप आहे। याच्यामध्ये भेद आम्ही समजण्यासाठी भेद करतो, पण आत्मद्रव्यामध्ये या अभेद रूपाने यथाव्यवस्थित रीतीने विद्यमान आहे। प्रत्येक शक्तीचं कार्य हे स्वतंत्र आहे। एक शक्ती दुसऱ्या शक्तीमध्ये लुडबुड करत नाही, प्रत्येक स्वतंत्र शक्ती आहे। या सर्वच्या सर्व शक्ती आत्म्याच्या द्रव्यातही आहे, गुणातही आहे आणि पर्यायी मध्ये देखील त्या व्याप्त आहे। परामध्ये याचा अभाव असणार आहे। आणि जर या एका शक्तीकडेही आम्ही लक्ष केंद्रित केलं तरीही आम्हाला शक्तीची प्राप्ती होणार नाही। पण एका शक्तीच्या माध्यमातून जर आम्ही अभेद आत्मद्रव्याकडे जर आमचं लक्ष केंद्रित केलं, अभेदामध्ये आम्ही तल्लीन झालो, तर मात्र शक्तीचं स्वभाव रूप परिणमन आम्हाला दिसणार आहे, आम्हाला ज्ञात होणार आहे। आणि आम्हाला जे बघायचं आहे ते भेद विकल्पाच्या अतीत अभेद रूप बघायचं आहे। या शक्ती पारिणामिक भाव रूप आहे। पारिणामिक आहे याचा अर्थ याला कर्माची कुठलीही अपेक्षा लागत नाही, न क्षयोक्षमाची अपेक्षा लागते, न उदयाची अपेक्षा लागते। कोणत्याही कर्माच्या अपेक्षेशिवाय ही शक्ती आत्म्यामध्ये स्वभावाने विद्यमान आहे। या शक्तीमध्ये परस्पर भेद नसून प्रदेश भेद नाही आहे, पण लक्षण भेद मात्र जरूर त्या ठिकाणी आहे। लक्षण भेद आहे, संज्ञा भेद आहे, प्रयोजनानी भेद आहे। आणि एक शक्ती दुसऱ्या शक्तीत नाही, पण त्याचं रूप मात्र दुसऱ्या शक्तीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं। अशा तऱ्हेच्या आम्ही 12 शक्तींपर्यंत येऊन बघितलो। काल आम्ही प्रकाश शक्ती बघितलेली होती, की ज्या प्रकाश शक्तीमध्ये सांगितलं की आत्मा हा कोणत्याही इंद्रियांचा विषय बनत नाही, अनुमानाचा विषय बनत नाही, परंतु अनुमानाच्या माध्यमातून आत्म्याला आम्हाला जाणता येतं। पण केवळ अनुमानाने जाणता येतं असं नाही, तर हा आत्मा प्रत्यक्ष प्रमाणाने देखील जाणल्या जाऊ शकतो। अशा तऱ्हेची आत्म्याची प्रकाशत्व शक्ती आम्ही बघितली। आणि अनंत गुणांना प्रकाशित करणं असं जे म्हणतो की ज्ञानाला प्रकाशित केलं, तर प्रकाशित करणेपणा हा प्रकाश गुणाचं कार्य आहे, प्रकाश शक्तीचं कार्य आहे। आणि दर्शन हे त्याचं कार्य आहे। जरी आम्ही बोलताना भाषा वापरतो की दर्शन गुण प्रकाशित झाला, प्रकाशित होणं हे प्रकाश शक्तीचं कार्य आहे। जसं मी म्हटलं, प्रकाश शक्ती जीवामध्ये विद्यमान आहे, तर आहेपणा जो झाला हा अस्ती जी शक्ती आहे जीवाची, किंवा आहेपणा जी आहे, सद्रूपपणा जी आहे, त्याच्यामुळे ती शक्ती विद्यमान आहे। म्हणजे एकाची छाप ही दुसऱ्या गुणांवर अशा रीतीने दिसणार आहे। आणि आज आम्हाला बघायची आहे 13वी असंकुचित विकासत्व शक्ती। असंकुचित म्हणजे ज्याचा संकोच नाही, विकास आहे, अमर्याद विकासाला प्राप्त असणारी ही शक्ती आहे। ही क्षेत्र कालान्वन अविच्छिन्न चिद्विलासात्मिका असंकुचित विकासत्व शक्ती अशी ही शक्ती आहे। रे आत्मन, सागर मंथनातून सर्वांच्या हाती 14 रत्न आली।
हिंदू पुराणांमध्ये कथा आहे की देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्र मंथन केल्या गेलं आणि 14 प्रकारची रत्न त्या ठिकाणी प्राप्त झालं. त्यामध्ये एक अमृतही आहे आणि दुसरं हलाहल देखील मिळालेलं होतं. हलाहल कोणी घ्यायला तयार नव्हतं आणि म्हणून शंकराने ते हलाहल प्राशन केलं. पण पोटात गेलं असतं तर मृत्यू झाला असता म्हणून कंठामध्ये धारण केलं आणि कंठ त्यांचा निळा झाला म्हणून त्यांना नीलकंठ असं देखील नाव आहे. तर सांगायचं की अशी ही रत्न अनुपम अशा गोष्टी या समुद्र मंथनातून प्राप्त झाल्या. आम्हाला देखील ज्ञानाचं मंथन करायचंय आणि या मंथनातून 14च नाही तर अनेक रत्न आम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून घेशील किती रे दो कराने, तू 2 हातांमध्ये किती घेऊ शकशील? ही अनंताची संख्या आमच्या 2 हातात सामावणारी नाही. म्हणून तुझ्या आत्म्याला क्षेत्राची आणि कालाची मर्यादा नाही, तिला मर्यादाच कुठली नाही. असं हे असीम आत्मद्रव्य, अमर्याद आत्मद्रव्य आहे. आत्म्याच्या अमर्याद असीम शक्तीचं हे चैतन्य साम्राज्य. 3 लोक आणि 3 कालाचा हा अनभिषिक्त सम्राट आहे. संकोच रहित विकास, अमर्याद विकास. क्षेत्र आणि कालाने अमर्याद चिद्विलास रूप असणं हे या शक्तीचं कार्य आहे. क्षेत्र देखील याचं असंकुचित विकास रूप असं क्षेत्र आहे. आत्मा केवढा आहे तर आत्मा लोकाकाशाचे जेवढे प्रदेश आहे तेवढ्याच आत्म्याचे देखील प्रदेश आहे. लोकपुरण समुद्रात ज्या वेळेला होतो त्यावेळेला लोकाकाशाच्या एकेका प्रदेशावर एक एक आत्म्याचे प्रदेश अवस्थित असतात आणि अशा तऱ्हेने पूर्ण 3 लोकाला त्या काळामध्ये व्यापल्या जातं. एक समय फक्त लोकपुरणचा समय. तर अशा या लोकपुरण अवस्थेमध्ये ही जी जीवाची असंकुचित विकास शक्ती आहे ही त्या ठिकाणी क्षेत्र रूपाने असंकुचित विस्ताराला प्राप्त झालेली आहे. तिचा तसा स्वभाव तसाच आहे. परंतु संसारामध्ये परिभ्रमण करत असताना ही आम्हाला देह प्रमाण असंकुचित म्हणजे ती देह प्रमाण दिसते. क्षेत्र तर तेवढंच आहे, असंख्यात प्रदेश एवढंच क्षेत्र आहे. परंतु जो शरीर प्राप्त झालेला आहे त्या शरीर प्रमाणामध्ये त्याचा संकोच विस्तार होऊन त्या ठिकाणी देह प्रमाण हा जीव राहतो. संकोच विस्तार ही शक्ती पारिणामिक म्हटल्या गेली नाही, तर असंकुचित विकासत्व शक्ती ही पारिणामिक आहे. की आत्माचा स्वभावाने केवढा आहे तर लोकाकाश प्रमाण आत्मा आहे तेवढे त्याचे असंख्यात प्रदेश आहे. परंतु या संसारामध्ये हा देह धारण करतो विस्तार शक्तीमुळे तो आत्मा देह प्रमाण म्हटल्या जातो. आणि ही संकोच विस्तार शक्ती फक्त संसार अवस्थेत कार्य करते. काही शक्ती अशा आहे की त्या फक्त संसार अवस्थेत कार्य करतात, त्या निरंतर सिद्ध पर्यायीमध्ये राहणार नाही. त्याच्यामधली ही एक शक्ती आहे संकोच विस्तार शक्ती. त्याच्या विरुद्ध शक्ती आहे असंकुचित विकासत्व शक्ती की हा क्षेत्रांनी कुठेही खंडित झाला नाही असं याचं क्षेत्र आहे. आणि कालानी बघितलं तर कालानी देखील हा खंडित झाला नाही, अनादी अनंत असा याचा काळ आहे. म्हणून कालानी आणि क्षेत्रानी अमर्याद चिद्विलास रूप असणं असं या शक्तीचं कार्य आहे. पण तरीही तो आपल्या असंख्यात प्रदेशाचं स्वक्षेत्राचं उल्लंघन करत नाही. त्याला जो देह प्राप्त झालाय स्वक्षेत्र त्याचं उल्लंघन करत नाही. 3 लोकांचा हा ज्ञाता स्वरूप जीवद्रव्य आहे. द्रव्यात तर अमूर्त अमर्याद शक्ती आहे, पण एक समय पर्यायी सुद्धा अनंत पदार्थांना गुण पर्यायी सहित
युगपत जाणण्याचं सामर्थ्य आहे. त्रिकाली ध्रुव स्वभावाकडे जेव्हा हा लक्ष देईल त्यावेळेला पर्यायी मध्ये देखील पूर्णता प्रगट होते. आत्म्याच्या वर्तमान पर्यायी जो संकोच विस्तार आहे तो आमचाच अपराध आहे आणि तो विकार आपल्याच योग्यतेने होतो. महत्वाचं की आम्हाला हा आत्मा सदैव असा लोकाकाश प्रमाण दिसत नाही, तो स्वदेह प्रमाण दिसतो. आणि याचं कारण आहे आमची संकोच विस्तार ही शक्ती. आणि ही संकोच विस्तार शक्ती संसार अवस्थेतच कार्य करते. आणि जो देह याला प्राप्त झालेला आहे हा या जीवाचाच अपराध आहे. जीवानी रागद्वेषादी विभाव परिणाम केले आणि त्यामुळे कर्मबंध झाला. नामकर्माच्या उदयामध्ये याला हे शरीर प्राप्त झालेलं आहे आणि या शरीर प्रमाण हा राहतो आहे. म्हणून हा विकार नामकर्मानी केला असंही आम्ही म्हणणार नाही. कारण नामकर्म पौद्गलिक आहे, ते जीवामध्ये विकार करायला समर्थ नाही. आमच्याच विकारी भावांनी आम्हाला नामकर्माचा बंध झालेला आहे आणि त्याचा उदय आला असताना अशा प्रकारची जीवाची संकोच विस्तार शक्ती तिथे स्वतंत्र रीतीने त्या देहात देह प्रमाण होऊन आत्मा निवास करतो आहे ही त्याची स्वतःची स्वयंची योग्यतेने कार्य करतात आहे. अनादी कालापासून जीव पर्याय दृष्टीने जगत आहे. ती बदलून द्रव्य दृष्टीने विचार करावा लागेल. पर्याय दृष्टी तर आम्हाला दूर करायची आहे, कारण एका पर्यायीवर लक्ष ठेवलं पर्याय नष्ट होणारी आहे, दुसऱ्या समयात ती नष्ट झाली. स्थूल पर्याय जरी आम्ही घेतली तरी देखील कालांतराने ती नष्ट होणारच आहे. आणि म्हणून पर्यायीकडे लक्ष देऊन आम्हाला आमच्या आत्मतत्वाची प्राप्ती होत नाही. अध्रुवावर लक्ष केंद्रित केल्याने ध्रुव आम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणून ध्रुवावर लक्ष केंद्रित करावं लागेल, तेव्हा पर्यायीमध्ये ही शक्ती प्रगट झालेली दिसेल. म्हणून पर्याय बुद्धी संपली पाहिजे. हा पण विकल्प आम्हाला आमचा दूर करायचा आहे. आम्ही पर्यायीमध्ये शुद्धता अभिप्रेत आहे, पण माझी ही पर्याय नष्ट झाली पाहिजे, मला स्वरूपाची प्राप्ती झाली पाहिजे. अशा तऱ्हेचे सातत्याने विकल्प असतील कोणते, की पर्याय नष्ट व्हावी. अशी जर आमचे विकल्प सुरू असेल किंवा मला स्वभावाची प्राप्ती व्हावी असा जर आमचा विकल्प सुरू असेल तर विकल्पाला दूर करायचंय आणि मगच स्वभाव प्राप्त होऊ शकतो. जोपर्यंत आम्ही सामायिकाला बसलो आहे आणि जोपर्यंत ध्यान सूत्रांचा आम्ही अवलंब घेतो आहे की मी शुद्ध स्वरूप आहे, मी शांत स्वरूप आहे, मी चैतन्य रूप आहे, मी या शरीरापासून पृथक आहे, हा जोपर्यंत आमच्या मनामध्ये बाह्य वचनाचा विकल्प आहे किंवा आम्ही बाह्य वचन उच्चारतो आहे म्हणजे आमची वैखरी भाषा इथे सुरू आहे. वैखरी भाषा सुरू असताना तर अनुभव होऊ शकत नाही. मग आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही मनातल्या मनात जाप करतो. मनातल्या मनात जाप करत असतानाही आमचा कंठ, तालू, मूर्धा इथे आम्हाला स्पर्श जाणवतो आहे, शब्दाचं उच्चारण होत आहे. हा अंतर्जल्प आहे आणि याही अवस्थेत आम्ही आत्मानुभूती करू शकत नाही. मग आम्ही म्हटलो की आम्ही हे ओठ काहीही हलवणार नाही, नुसतं स्मरण मात्र करू. तर स्मरणही करत असताना विकल्प आमचा सुरूच आहे. म्हणून जोपर्यंत विकल्प आहे तोपर्यंत अनुभूती नाही. आणि विकल्प संपला की आम्हाला अनुभूती असणार आहे. मग प्रश्न आमच्याही समोर येतो की हे विकल्प जर करायचे नाही तर विकल्प आम्ही करणारच नाही. आम्ही नुसतंच तिथे स्थिर बसू. आम्ही असं छद्मस्त अवस्थेत नुसतं स्थिर बसू शकत नाही विकल्प विना. म्हणून पहिल्यांदा तर विकल्पाचा आश्रय घ्यावा लागेल. आणि जेव्हा विकल्प करता 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 स्थिरता प्राप्त होईल तेव्हा अनुभूती होईल. म्हणून विकल्प करणं हा मधला टप्पा समजायचा
आमचं अंतिम प्राप्तव्य समजायचं नाही. अंतिम प्राप्तव्य तर आमचं अगदी निश्चल, काहीही शब्द जिथे विराम पावलेले आहे आणि तल्लीनता जिथे आहे ते आमचं ध्येय असणार आहे. म्हणून अशा तऱ्हेने चैतन्य तत्वावर आम्हाला दृष्टी केंद्रित करायची आहे. एकही शक्तीची खरी प्रतीती आली तरी त्रिकाली आत्म्याची चैतन्य शक्ती उद्घाटित होते. एका शक्तीवर लक्ष दिलं तर आत्म्याची प्राप्ती होणार नाही. एका शक्तीच्या माध्यमातून आम्ही आत्म्याकडे, त्रिकाली आत्म्याकडे बघितलं आणि एकाही शक्तीची प्रतीती आली की नाही हे असंच आहे, तर आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण आत्मतत्व उद्घाटित झालेलं दिसेल. त्रिकाली अभेद अखंड चिद्घन आत्म्याच्याच आराधनेने मोक्ष मार्ग प्रगट होणार आहे. आणि यासाठी पराची यत्किंचितही गरज नाही. काल आम्ही जसं बघितलं की आत्मा हा इंद्रियांच्या माध्यमातून जाणल्या जाऊ शकत नाही. आत्म्यासाठी अवधी ज्ञान, मनपर्यय ज्ञान कार्यकारी नाही. आत्म्यासाठी चक्षु इंद्रियाचा विषय असलेला रंग रूप प्रकाश म्हणत असताना देखील तो प्रकाश जो साक्षात्कार रूपाचा म्हटला जातो तोही आम्हाला अभिप्रेत नाही, कारण तोही आम्हाला नको आहे. आम्हाला केवळ एक आत्मतत्वाची गरज आहे आणि त्यासाठी माझं मी संवेदन करण्यासाठी पुरेशी आहे. मला कोणत्याही पराच्या अवलंबनाची यत्किंचितही गरज नाही. फक्त काही कंडिशन असणार आहे की हा जीव संज्ञी पाहिजे, जागरूक पाहिजे, विचारशील पाहिजे, श्रुतज्ञानाची उपयोगमयी असला पाहिजे, निद्रिस्त नसावा, असे काही त्याचे ठोकळत आहे. स्वतंत्रतेचा उत्कट आविष्कार, सत्याचे पूर्ण अन्वेषण पर्यायीकडे गौणत्व देऊन निश्चयाच्या अवलंबनाने ही आत्मसाधना घनीभूत होणार आहे. म्हणून आम्हाला मी माझ्या आत्मानुभूतीसाठी कधीही तत्पर आहे. मी माझा आत्म्याचा अनुभव घेण्यासाठी परावर मी अवलंबून नाही. माझ्यामध्ये स्वतंत्रता आहे. स्वतंत्र रीतीने मी माझ्या आत्मतत्वाचा अवलंबन घेऊन आमच्या आत्म्याचं पूर्ण सत्य स्वरूप ओळखू शकतो, प्रतीतीत घेऊ शकतो. अशा तऱ्हेने या वर्तमान सगळ्या पर्यायींकडे गौणत्व देऊन निश्चयाच्या अवलंबनाने मी एक त्रिकाली आत्मा आहे त्या दृष्टीने आत्मसाधना आम्हाला घनीभूत करायची आहे. त्यामध्ये उत्तरोत्तर उत्कंठा, ओढ, अनिवार्यता आणत ती वृद्धिंगत करायची आहे. आणि त्यानंतर मात्र कधीच संकोच होणार नाही. आत्मजागरणेनेच ही शक्ती पर्यायीमध्ये व्यक्त होणार आहे. मी पराचा करता आहे आणि परवस्तू माझा करता आहे. मी पराचं निमित्त आहे तर पर माझ्यासाठी निमित्त बनणार आहे. हाही विकल्प आम्हाला दूर करायचा आहे. हा विकल्प दूर करायचा आहे, दूर करायचा आहे असं म्हटलं तरीही हा विकल्प दूर होणार नाही. उलट ज्याला आम्हाला असं म्हणू तो जास्ती आमच्या मनामध्ये पक्का बसतो. म्हणून हे म्हणण्यापेक्षा आमच्या आत्मतत्वात मला लीन व्हायचं आहे हा दृष्टिकोन जर आम्ही ठेवला तर सहज पराचा विकल्प आमच्या जीवनातून दूर हटणार आहे. तेव्हा सर्वांनी तत्पर असूया या असंकुचित विकास साधण्यास. या मंगल भावनेसह ओम ह्रीम अनवच्छिन्न चिद्विलास स्वरूपोहम किंवा अहम अशा तऱ्हेची ही असंकुचित शक्ती, असंकुचित विकासत्व शक्ती पाहिली. आता त्यानंतर 14वी शक्ती आम्ही बघतो आहे अकार्य कारणत्व शक्ती. अकार्य कारणत्व शक्ती. आता या ठिकाणी अकार्य म्हणजे पराचं हा कार्य करू शकत नाही आणि अकारण मी पराचं कारण देखील नाही. म्हणून अन्याक्रियामान अन्याकार
एक द्रव्यात्मिका अकार्य कारणत्व शक्ती. रे आत्मन, तुझ्यातील प्रत्येक शक्ती स्वतंत्र आहे, अखंडित आहे, पराच्या कार्यकारणाने रहित आहे. मी पराचं कार्य पण नाही आणि मी परासाठी कारण पण नाही. प्रत्येकामध्ये कार्यकारणपणा हा एक द्रव्याश्रित असणार आहे. द्रव्य हे कारण आहे तर पर्याय हे कार्य आहे. जे कार्यकारण शक्ती ही ज्या ठिकाणी एका द्रव्यामध्ये व्यापकपणा लागतो त्याच ठिकाणी कार्यकारणपणा देखील घटित होतो. व्यवहारात आम्ही कुणाचंही कारण कुणाशीही जोडतो, परंतु आचार्य या समयसार मध्ये आम्हाला हे शिकवत आहे, मूळ वस्तुतत्वाला तुम्ही योग्य रीतीने बघा. काय कार्य घडलेलं आहे आणि त्याचं नेमकं कारण काय आहे हे आम्हाला शोधता यायला पाहिजे. जसं एखादा कुत्रा आहे, कुत्रा हा लाठी मारणारा एक पुरुष आहे, तर लाठीला पकडतो, म्हणजे मूळ कारणापर्यंत तो येत नाही. त्या काडीला तो काडीच मला मारणारी आहे असं समजून काडीला पकडतो. सिंह हा असा प्राणी आहे की जो काडीला पकडत नाही, जो त्यावर काडी घेऊन हातात असलेला पुरुष आहे त्याला बघतो. म्हणजे मूळ ओरिजिनल जे कारण आहे त्याला शोधण्याचा त्याचा पुरुषार्थ आहे. आणि कुत्रा मात्र तशा प्रकारचं शोधत नाही. आम्ही देखील जीवनामध्ये कशाचाही कशाशी संबंध जोडतो आणि योग्य कारण काय हे आम्ही बघत नाही. आम्हाला जे दृश्यमान वरवरचं कारण दिसतं त्यालाच आम्ही कारण मानून यामुळे अशा प्रकारचं झालं हे आम्ही त्या ठिकाणी सांगतो. आचार्य सांगतात, तू मूळ कारणाच्या स्रोतापर्यंत पोहोच. तिथे पोहोचला की तुला लक्षात येईल या कार्याचं खरं कारण हे आहे. आणि खरं कारण कळल्यानंतर आम्ही त्यापासून विचारशील बनू की यामुळे हे असं झालं आहे, इथे कुणाची चूक आहे ही पण आम्हाला दृष्टीगोचर होते आणि याच्यामध्ये माझीच चूक आहे हे पण कारण आम्हाला तिथे समजतं. अशा तऱ्हेने हा दुसऱ्याचं कार्यकारण करण्याच्या शक्तीने रहित आहे. तुझ्या अनंत शक्तीचं कार्यकारण तुझ्यातच आहे. दुसऱ्या कुणाकडूनही तुझे कोणतेही कार्य होत नाही. तू दुसऱ्यांचं कार्य करू शकत नाही. हे सूत्र हृदयस्थ मला करायचं आहे. मी दुसऱ्याचं न चांगलं करू शकतो न वाईट करू शकतो. निश्चय नयाचं हे कथन आहे आणि निश्चय नयाचं कथन असल्यामुळे निश्चय आम्हाला समजायचं आहे. व्यवहाराचं कथन असं असणार आहे की व्यवहारामध्ये उमास्वामी आचार्य म्हणणार आहे की परस्परोपग्रहो जीवानाम, जीवाचा एकमेकांवर उपकार आहे. व्यवहाराचं कथन व्यवहाराच्या दृष्टीतून कथनाच्या दृष्टीतून सत्य आहे, पण त्या व्यवहार कथनाला आम्ही परमार्थ कथन मानून बसायचं नाही. परमार्थ वेगळं आहे, परंतु कर्तव्य आम्ही करणार आहोत ही वस्तुस्थिती आहे. व्यवहार सर्वथा आम्हाला आजच्या भूमिकेमध्ये सर्वथा अनुपादेय नाही, म्हणजे हेय नाही. आम्हाला काही प्रमाणामध्ये व्यवहार कथनचित आज आमच्यासाठी उपादेय आहे आणि कथनचित आमच्यासाठी हेय असणार आहे. म्हणून व्यवहारामध्ये आम्ही असं केलं आणि म्हटलं तर बिघडलं नाही, परंतु निश्चय मात्र आम्हाला समजायला पाहिजे आणि आम्ही प्रत्येक कार्यामध्ये जे दुसऱ्याला दोषी ठरवतो आहे की माझी चूक आहे हेही आम्हाला आकलित व्हायचं आहे. अनंत शक्तींनी नटलेला सजलेला हा जीव, एक एक शक्ती म्हणजे जणू काही याचं एक एक आभूषण आहे. आत्मा स्वतः सिद्ध रूप आहे. आत्मा कुठल्याही परवस्तूच्या द्रव्य गुण पर्यायीला करू शकत नाही. अगदी वस्तू मर्यादा सांगताना जेव्हा सामान्य गुण सांगितले, अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रदेशत्व हे सगळे गुण सांगितले,
त्यावेळेला द्रव्य कसं आहे जगामध्ये, तर द्रव्याचं स्वरूप सांगताना सांगितलं हे अकृत्रिम आहे, याला कुणीही निर्माण केलं नाही. म्हणून द्रव्य कसं आहे, तर याचा करता कुणीही नाही. गुण कसे आहे, बाकीच्या दार्शनिकांनी द्रव्याचा आणि गुणांचा समवाय संबंध मानून गुण आत्म्यात आले असं म्हटलं. पण आमच्या दृष्टिकोनातून गुण देखील स्वतंत्र आहे आणि गुण देखील अकृत्रिम आहे. पर्यायी देखील त्याच्या क्रम नियमितपणाने एकामागून एक होते आहे आणि त्या देखील करण्यामध्ये पराचा कुठलाही रोल नाही. मला असं वाटतं की माझ्या इच्छेनुसार मी हा पदार्थ आज बनविलेला आहे, हे आम्ही म्हणतो. परंतु त्याही समयामध्ये हे लक्षात घ्यायचंय की त्या समयात त्या पदार्थाची तशीच ती पर्याय होणार होती, तशीच ती झाली आहे. कधी कधी आम्ही कणिक घेतो, ताटात काढतो, भिजवायची असते, परंतु काहीतरी घटना घडते आणि आम्ही म्हणतो आज कणिक नाही भिजवू, आपण दुसरंच काहीतरी करू, परत ताटातली कणिक आम्ही डब्यात टाकतो. म्हणजे त्या समयामध्ये त्या गव्हामध्ये किंवा त्या कणकीमध्ये पोळी रूप होण्याची योग्यता नव्हती, की त्याचंही तसंच कारण होणार होतं. अशा तऱ्हेने प्रत्येकाकडे जर आम्ही स्वतंत्रतेने बघू तर प्रत्येकाचं कार्य, प्रत्येक द्रव्य, गुण, पर्याय रूप असं त्याचं स्वतंत्र स्वतंत्र सुरू आहे. कुणीही कुणाला करू शकत नाही. आणि आत्म्याच्या द्रव्य गुण पर्यायाला परवस्तू करू शकत नाही. मी जसं दुसऱ्याला करू शकत नाही, तर असं दुसरं देखील माझ्यामध्ये काहीही करू शकत नाही. इतकी काटेकोर सीमारेषा निश्चित करणारी ही अनुपम शक्ती आहे. कथनचित वचन गोचर आहे आणि कथनचित वचनातीत आहे. काही प्रमाणामध्ये आम्ही ही शक्ती सांगू शकतो, पण शक्ती दाखवा म्हटलं आणि आम्हाला अनुभव करावा म्हटलं तर अनुभवाच्या अपेक्षेने आचार्य सांगतात की शक्ती तर तुला तुझीच अनुभव करावी लागेल. मी त्याचं वर्णन करू शकतो, म्हणजे वचन गोचर आहे म्हणून वर्णन करू शकतो, पण अनुभूतीचं प्रांत मात्र अनुभव गोचर, अनुभव अगोचर आहे. अनुभवातून ते अनुभव गोचर आहे, आम्हाला वचन गोचर नाही. आत्मा अनादी अनंत आहे, म्हणून तो परपदार्थाचं कार्य नाही आणि कारणही नाही. आत्मस्वभावाच्या अवलंबनाने जी पर्याय प्रगट झाली ते आत्म्याचं कार्य आहे आणि त्यासाठी आत्माच कारण आहे. कार्यकारण व्यवस्था एकाच द्रव्यात असते, दोन द्रव्यात नाही. कार्यकारण व्यवस्था एका द्रव्यात आहे. आम्ही कधी कधी निमित्त कारणाला प्रधानता देऊन कारण दुसऱ्या द्रव्यात आणि कार्य दुसऱ्या द्रव्यात शोधतो. जसं सूर्य उगवला म्हणून सूर्य विकासी कमळं फुलली, आम्ही सूर्याला सूर्य विकासित कमळांचं फुलण्याचं कारण मानतो. दोन द्रव्यामध्ये हा कार्यकारणपणा आम्ही दाखवतो किंवा कुंभकारांनी घडा केला असं आम्ही दोन द्रव्याशी कार्यकारण भाव सांगतो. परंतु आचार्य सांगतात की ज्या ठिकाणी व्याप्य व्यापकपणा आहे तिथेच खऱ्या अर्थाने कार्यकारणपणा आहे आणि तो एक द्रव्याशीत आहे. कुंभामध्ये मातीच व्यापून आहे, म्हणून व्याप्य व्यापकपणा मातीचा आणि घड्याचा आहे, कुंभकाराचा नाही. आणि म्हणून मातीच हे घड्याचं कारण आहे. एवढी ही स्वतंत्रता, एवढी ही बारीक गोष्ट आचार्यांना या ठिकाणी सांगायची आहे. अज्ञानीला परकर्तृत्वाचा मोह असतो. अज्ञानी जो आहे हा सतत मी दुसऱ्याचं चांगलं वाईट करतो, याचं करू शकतो आणि तो माझं करू शकतो, या मान्यतेतच तो सुखी दुःखी होतो आहे. वास्तविकतः यामध्ये देखील जर यश मिळालं असेल तर यशाचं कर्तृत्व तर आम्ही स्वतःकडे निश्चितपणे घेतोच घेतो.
समजा माझ्या वर्गात येणाऱ्या 10 मुली जर हुशार आहे आणि मेरिट आलेल्या आहे, तर आम्ही त्या ठिकाणी गर्वाने सांगतो की माझ्यामुळे ह्या मेरिट आल्या. प्रश्न आम्हाला स्वतःला विचारायचा आहे, खरंच माझ्यामुळे त्या मेरिट आल्या का? परकर्तृत्व आमच्या मध्ये आम्हाला घेण्याची वृत्ती आणि त्यातही यशाचं श्रेय घेण्यासाठी सगळेजण उत्सुक असतात आणि अपयश त्याचं श्रेय घेण्यासाठी कुणीच तयार नसतं. जग रहाटी अशाच प्रकारची आहे की अपयश आलं. पूर्वी राजे लढाई हरत होते. लढाईत हरल्यानंतर लढाई कुणामुळे हरले उहापोह. हरल्यानंतर यांनी हे असं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं, पण कुणीही हे म्हणणार नाही की मी असा वागलो आणि माझ्यामुळे ही लढाई हारली किंवा हातसह विस्कटला. यशाचं श्रेय सगळेजण घेतात. त्याप्रमाणे हा परकर्तृत्वाचा मोह अनादी कालापासून जीवनात आहे आणि जोपर्यंत हा मोह जीवनात आहे परकर्तृत्वाचा परभोक्तृत्वाचा, तोपर्यंत ही शक्ती आम्हाला स्वभाव रूप दिसत नाही. या शक्तीच्या प्रतीतीनेच जीवनातलं पहिल्यांदा आमचं मिथ्यात्व संपणार आहे. जेव्हा परकर्तृत्व परभोक्तृत्व भाव आमच्या जीवनातून वजा करू, सातत्याने आत्म्यावर संस्कार करू की तू परभाव म्हणजे पराचा कर्ता बनू शकत नाही, तू पराचा भोगता बनू शकत नाही. या संस्कारांची जितकी दृढता होत जाईल तितका हा मोहनीय कर्म मिथ्यात्व याच्या जीवनामधनं जे सघन मिथ्यात्व आहे ते विरल होईल आणि विरल होऊन अंतर करून हा सम्यक दर्शन अनुभवेल आणि तेव्हा या शक्तीचं खरं रूप याच्या प्रतीतीत येईल. म्हणून अकार्य काय? आत्मद्रव्य गुण पर्याय परामुळे नाही. आणि अकारण काय? तर आत्मा परद्रव्य परगुण आणि परपर्यायाला करू शकत नाही. आत्मा क्षणिक विकार आणि व्यवहार रत्नत्रयाचं कारण नाही आणि कार्यही नाही. आत्मा तर अनादी अनंत आहे. विकार एक क्षणवर्ती पर्याय आहे आणि विकार हा विभाव भाव आहे. विभाव भाव हे आत्म्याचं शुद्ध द्रव्यार्थिक नयानी कार्य नाही. आणि व्यवहार रत्नत्रय देव गुरु शास्त्रावर समीचीन श्रद्धा, पराचं आत्म्याचं ज्ञान किंवा जपतपामध्ये प्रवृत्ती हे चारित्र, तर अशा तऱ्हेने व्यवहार रत्नत्रय हे देखील आत्म्याचं कार्य नाही. कारण जोपर्यंत परसंयोग दृष्टी आहे तोपर्यंत आत्मा निश्चयने आणि त्याला कारण किंवा कार्य मानत नाही. म्हणून ही शक्ती अशा तऱ्हेने साहही द्रव्यांमध्ये आहे की कोणतंही द्रव्य कोणत्याही द्रव्याचं कारण होत नाही. दोन द्रव्यात कार्यकारणत्व लावणे वास्तविकतः चुकीचे आहे. तो दोन द्रव्यातील दोन वर्तमान पर्यायीतील निमित्त नैमित्तिक संबंध आहे. जेव्हा आम्ही कार्यकारण संबंध म्हणतो यांनी हे केलं त्यावेळेला तो वास्तविक कार्यकारण संबंध नसून निमित्त नैमित्तिक संबंध असं म्हटलेलं आहे. आणि निमित्त नैमित्तिक संबंधाचं वैशिष्ट्य हे की हा दोन द्रव्यांच्या दोन वर्तमान पर्यायीत असणारा संबंध आहे. पण हा संबंध त्यालाच खरं कारण मानणं हे मात्र मिथ्या आहे. कथन अशाही तऱ्हेने होणार आहे. कथन होणं आणि मान्यता असणं याच्यामध्ये फरक आहे. कथनाची भाषा वेगळी आहे आणि मान्यते अभिप्राय हा वेगळ्या तऱ्हेचा आहे. अशा तऱ्हेने हा जर आम्ही तसंच मानत असू तर मात्र चुकलेला आहे. शास्त्रात निमित्त कथन बरेचदा येतं. याचा अर्थ जेव्हा कार्य प्रगट होते तेव्हा त्याला बाह्य निमित्त कारण काय पडले हे दाखविलं जातं. निमित्ताचं ज्ञान करून घेण्यासाठी
आगमामध्ये असं कथन आलेलं आहे. जसं जर आम्ही सम्यक दर्शन म्हणतो की सम्यक दर्शन प्राप्त होण्यासाठी मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी यांचा अनुदय पाहिजे. आता मिथ्यात्व कर्म आणि अनंतानुबंधी यांचा अनुदय हे बाह्य कारण झालं, निमित्त कारण झालं. पण निमित्त कारण असतानाही त्या कारणाच्या माध्यमातून आम्ही आत्म्याचा सम्यक दर्शन गुण दाखवलेला आहे. आणि बोलताना हेही म्हटलं की यांचा अभाव आहे आणि म्हणून जीवाला सम्यक्त्व झालं. म्हणजे कार्यकारणपणा पण आम्ही असा मांडला. कथनामध्ये दोष नाही, परंतु निमित्त नैमित्तिक संबंध आहे तो, त्याला यथार्थ कार्यकारण परमार्थानी कारण मांडणं हे चुकीचं आहे. म्हणून परमार्थ कारण एक द्रव्याशीच लावायचं आहे की जेव्हा आत्म्यानी आपल्या त्रिकाली आत्मद्रव्याचं अवलंबन घेतलं त्यावेळेला याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, सम्यक ज्ञान प्राप्त झालं आणि सम्यक चारित्र्य प्राप्त झालेलं आहे. किंवा उपादान कारणाच्या अपेक्षेने अनंतर पूर्व पर्याय विशिष्ट द्रव्य म्हणजे अनिवृत्ती करण्याचा अंतिम समयवर्ती जो परिणाम आहे त्या परिणामातून सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. उपादान कारणाच्या अपेक्षेने अशी भाषा असणार आहे. आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.